पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत युट्यूबवर बरेचसे तुम्ही चॅनल बघितले असतील, परंतु जीके जीएस घेणारा महाराष्ट्रातला एकमेव आपला क्लास राहणार आहे 1 तारखेपासून. त्यामध्ये तुम्हाला जीएसचं पूर्ण फक्त हेडफोन कानात टाकायचे आणि ऐकायचे. 100 क्वेश्चन 30 मिनिटांमध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन असणार आहेत करंट अफेअरचे आणि 70 क्वेश्चन असणार आहेत ऑल सब्जेक्ट मिक्सिंग मध्ये. कारण जीके वाचायचं म्हटलं की नेमकं काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे सगळ्यात मोठे प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांसमोर येतं. हाच प्रश्न तुमच्या समोर दूर करायचा आहे. युट्यूबवर फ्री मध्ये असणारे स्वराज्य अकॅडमी मेहकर हे चॅनल सर्च करा आणि त्याच्यावर तुम्हाला सगळी डिटेल्स मिळून जाईल. आपण सुरुवात करूया. आजपासून हे क्वेश्चन कशा स्वरूपाचे असणार आहेत. काही एका विषयाचे सलग प्रश्न असतील, काही वेगवेगळ्या विषयांचे असतील. बघा, पहिला प्रश्न आहे की स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो. आता वनस्पतींचे वेगवेगळे विभाग येतात, त्यातला सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. स्पायरोगायरा ही एक शेवाळ वनस्पती आहे आणि तिचा जो समावेश आहे तो थॅलोफायटा या गटामध्ये होतो. दुसरा क्वेश्चन आहे मॉर्स, मार्केशिया, ॲथोरोसिस, रिक्सिया ह्या वनस्पती कोणत्या भागात मोडतात. त्याचं उत्तर आहे ब्रायोफायटा या विभागामध्ये मोडतात त्या. त्याच्यानंतर नेचे ही वनस्पती कोणत्या विभागामध्ये आढळते, तर नेचे ही वनस्पती टेरिडोफायटा या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर फिजिक्सचे काही क्वेश्चन येतं. केल्विन, आपण केल्विनचं एकक के मध्ये बघतो आपण. केल्विन या एककामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे. उत्कलन बिंदू म्हणजे काय की पाणी उकळायला कोणत्या टेम्परेचरवर लागते, तर त्याचं उत्तर आहे 373 डिग्री सेल्सिअसवर. आणि दुसरा याच्यावरच प्रश्न आहे की केल्विन के ह्या एककामध्ये पाण्याचा गोठण बिंदू काय आहे. पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे पाण्यापासून बर्फ तयार होणे, हे पाणी गोठण्याची प्रक्रिया, तर त्याचं उत्तर आहे 273 डिग्री सेल्सिअस. केल्विन के ह्या एककामध्ये कक्ष तापमान म्हणजे त्याची कक्ष तापमानाची कक्षा विचारलेली आहे, ती किती असणार आहे, तर ते कक्ष तापमानाची कक्षा आहे 296 डिग्री सेल्सिअस. मानवी शरीराच्या कोणत्या भागातून पित्तरस स्त्रावतो, याच्यावर रिपीटेड 3 क्वेश्चन तयार होतात. पित्तरस स्त्रावणारा जो काही घटक आहे मानवी शरीरातला तो आहे यकृत, आणि शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी देखील काय आहे, यकृत आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर मानवी शरीराच्या जठराचा आकार कोणत्या प्रकारचा असतो, तो जे या आकाराचा असणार आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे की चंद्रयान 4, आता चंद्रयान 3 प्रक्षेपित झालेले आहे. आता चंद्रयान 4 हे केव्हा प्रक्षेपित होणार आहे, त्याचं उत्तर बघा 2027 मध्ये चंद्रयान 4 हे काय होणार आहे, प्रक्षेपित होणार आहे किंवा झेपवणार आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत भारताला 4थी स्काउड मिळू शकते, ती कशामध्ये, तर त्याचं उत्तर आहे हवाई संरक्षण प्रणाली S-400 मध्ये. त्यानंतर सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला काय नाव देण्यात आलेले होते. सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला, हडप्पा संस्कृती ही भारतातली सगळ्यात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्याची समकालीन संस्कृती आहे सिंधू संस्कृती. सगळ्यात महत्वाचं की या हडप्पा संस्कृतीचा शोध इसवी सन 1496 मध्ये दयाराम सहानी यांनी लावलेला होता. ज्यावेळेस लोथल या ठिकाणी म्हणजे पाकिस्तानचा जो भाग आहे त्या ठिकाणी रेल्वेचं खोदकाम सुरू होतं, त्या रेल्वेच्या खोदकामामध्ये या हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला होता. सुमारे जवळपास 4000 जुनी संस्कृती, जी मानवी संस्कृती सभ्यता अस्तित्वात आली त्याच्या अगोदरची 4000 वर्षापूर्वीची ही संस्कृती होती. क्वेश्चन समजा लागले की थोडं फास्ट व्हायला लागलं का, फास्टच घ्यायचंय कारण यामध्ये 30 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन घ्यायचे आहेत. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन बघा की अगेट AGATE अगेट सौराष्ट्र, तर हिरतमणी म्हणजे काय. हिरतमणी कशा संदर्भात आहे, हिरतमणीचा संबंध कशा संदर्भात आहे, तर त्याचं उत्तर आहे मध्य आशिया. काय उत्तर आहे, मध्य आशिया. हिरतमणीचा संबंध कशासोबत आहे, मध्य आशिया सोबत आहे. नंतर समोरचा क्वेश्चन आहे की इंद्राचा संबंध कशासोबत येतो. इंद्र काय करतो, इंद्राचा संबंध आहे पर्जन्यासोबत, पाऊस पाडण्याचं काम इंद्रदेव. बरं, इंद्रदेवाच्या हत्तीचं नाव काय रे, ऐरावत. तर हत्तीचं नाव आहे ना, ऐरावत हे हत्तीचं नाव आहे, पण इंद्रदेवाचा जो हत्ती आहे तो कोणता होता, हा ऐरावतच आहे का. बर, ठीक आहे. समोरचा प्रश्न पहा काय म्हटलं त्याला, इंद्र पर्जन्यदेव आणि सोमदेवाचा संबंध कशासोबत होता,
सोमदेवाचा संबंध कशा संदर्भात होता सांगू शकाल? तर सोमदेवांचा संदर्भ कशा संदर्भात होता? वनस्पती संदर्भात. जे वनस्पती शास्त्र कल्चर जी अस्तित्वात आलेले ती सोमदेवा म्हणजे पहिले काय होतं की या वेदांच्या निर्मितीच्या अगोदर वेद जे पहिला सगळ्यात जुना वेद कोणता आहे भारतीय संस्कृतीमध्ये तयार झालेला? ऋग्वेद आहे. बरोबर आहे. 4 मुख्य वेद येतं, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर सामवेदाचा, ऋग्वेदाचा, यजुर्वेदाचा, अथर्ववेदाचा संबंध कशासोबत आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मला सांगा, अथर्ववेदाचा संबंध कशा संदर्भात होता? अथर्ववेदाचा संबंध वास्तुशिल्प, वास्तुशास्त्रा संदर्भात संबंध होता. बर, दुसरा वेद कोणता? ऋग्वेद. पहिला ऋग्वेद आहे. ऋग्वेदाचा संबंध कशात आहे? जो वेदांचा वेद म्हटला जातो, सगळ्या वेदांचा वेद ऋग्वेद, ज्याच्यामध्ये याच्यापासूनच सगळ्या वेदांची निर्मिती झालेली आहे. बर का, 64 महामंडल येतं त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये. आणि हा वेदांचा उद्गाता म्हणून ऋग्वेद म्हणून ओळखला जातो. सामवेदाचा संदर्भ वनस्पती संबंधात आणि अथर्ववेदाचा संदर्भ कशा संदर्भात येतो की जे काही वनस्पती शास्त्राच्या अंतर्गत जे काही औषधी वगैरे जडीबुटी वगैरे केलं जायचं का नाही त्याचा संदर्भ या अथर्ववेदात आहे. आणि वास्तुशिल्पाचा संदर्भ देखील अथर्ववेदात आहे. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन समजा लागलं का? फास्ट व्हायला लागलाय का? बर, चला समोरचा प्रश्न. मला वेळ एक्झॅक्ट सांगा किती व्हायला लागला? अर्ध्या तासात 100 क्वेश्चन कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. आजचं टार्गेट बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे मौर्याच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते? मौर्याची राजधानी कोणती होती? बर, मौर्य घराण्याची स्थापना करणारा कोण? हा काय? चंद्रगुप्त मौर्य. मौर्य घराण्याची स्थापना करणारा. बरोबर आहे. हे मौर्य घराण्याची स्थापना करणारा चंद्रगुप्त मौर्य आहे. त्याच्याही अगोदरचा जो बृहद्रथ आहे, बृहद्रथाच्या नंतर चंद्रगुप्त मौर्य आलेला आहे. आणि आपण बघितलंय की बहुत चंद्रगुप्त मौर्यानं कशा पद्धतीने मौर्य घराण्याची स्थापना केलेली आहे की कौटिल्याचा म्हणजे चाणक्याचा अपमान कोण केलेला होता? धनानंदानं अपमान केलेला होता. आणि त्याच्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी चाणक्य घेतात. आणि चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला ट्रेनिंग देऊन काय करतात? धनानंदाचा पराभव करून मौर्य घराण्याची स्थापना करतात. हे लक्षात ठेवा. तर पहिली जी राजधानी होती मौर्य घराण्याची ती पाटलीपुत्र होती. कोणती? पाटलीपुत्र. समोरचा प्रश्न पहा. योनी गोरक्ष गीता हा ग्रंथ कोणी लिहिला? योनी गोरक्ष गीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्याचं उत्तर आहे गोरक्षनाथ यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय? गोरक्षनाथ. शीख धर्माच्या ग्रंथात संत नामदेवांचे 61 अभंग समाविष्ट केले आहेत. हे कोणत्या संताचे येतं? संत नामदेव. याच्यावर प्रश्न काय येतो? उत्तर भारतामध्ये आपली भक्तिमय संप्रदाय भक्ती संप्रदाय निर्माण करणारा संत कोणते महाराष्ट्रातले? तर संत नामदेव महाराज. बरं का, गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या 61 ओव्या येतात शीख धर्माबद्दल जे कवनं गायलेले येतात त्यांनी त्याच्याबद्दल. लक्षात राहील का? तर त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक दरबारातील हसन निजामी याने कोणते ग्रंथ लिहिलेले होते? कुतुबुद्दीन ऐबक जो होता, हा कुतुबुद्दीन ऐबकनं जो ग्रंथ लिहिलेला होता लाज उल मशीर आणि तारिक ई मुबारक हे 2 ग्रंथ लिहिलेले होते. परत एकदा सांगतोय की कुतुबुद्दीन ऐबकच्या कालखंडामध्ये हसन निजामी नावाचा एक लेखक होता. हसन निजामी कोणाच्या कालखंडामध्ये? कुतुबुद्दीन ऐबकच्या कालखंडामध्ये. आणि त्यानं लिहिलेले ग्रंथ कोणते येतं? लाज उल मशीर आणि तारिक ई मुबारक. राहील लक्षात? समोरचा प्रश्न पहा. बलबनचे मूळ नाव काय? हा एक सम्राट होता बलबन. याचं मूळ नाव काय होतं? तर त्याचं होतं उलुग खान. काय होतं? उलुग खान. नंतर समोरचा पहा. दिवानी अर्ज च्या विभाग प्रमुखास काय म्हणतात? दिवान ई अर्ज हे पुरातन काळात जे राजे होऊन गेले तर त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही प्रथा राबवलेल्या होत्या त्या संदर्भात क्वेश्चन आहे की दिवानी अर्ज च्या विभाग प्रमुखास काय नाव होते? तर त्याचं नाव होतं अरिश ई ममालिक. अरिश ई ममालिक हे काय कशा संदर्भात होतं? दिवानी अर्ज च्या मुख्यास म्हटलं जायचं. राहुल द्रविड हे IPL 2025 मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते? सांगा. राजस्थान रॉयल्स. ठीक आहे. सूर्यकिरण हा भारत कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सराव आहे? कोणत्या देशाचा आहे?
नेपाळचा आहे. संविधान दिवस कधी साजरा केला जातो रे? सोपा प्रश्न यायला पाहिजे. 26 नोव्हेंबर. का 26 नोव्हेंबर? हा 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा का केला जातो संविधान दिवस म्हणून? कारण त्या दिवशी अरे एक जण बोला. संविधानाची स्वीकृती करण्यात आलेली होती. अंगीकृत केव्हा करण्यात आलेलं आहे? 26 जानेवारी 1950 या दिवशी. परंतु स्वीकृती केव्हा करण्यात आलेली आहे? 26 नोव्हेंबर 1950 या दिवशी. 26 नोव्हेंबर 1949. समोरचा क्वेश्चन पहा. बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? बचपन बचाओ. त्याचं उत्तर आहे कैलाश सत्यार्थी. समोरचा क्वेश्चन. डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी? टेनिस. एटीएम चा फुल फॉर्म काय? ॲटॉमिक टेलर मशीन. समोरचा. एनसीआरबी चा फुल फॉर्म काय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. समोरचा प्रश्न. कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी करण्यात केलेला आहे? त्याचं उत्तर आहे युनायटेड. काय ते? भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? उपराष्ट्रपतीची उपराष्ट्रपती पदासाठी वयाची पात्रता किती असायला पाहिजे? 35. राष्ट्रपतीसाठी? कारण राष्ट्रपती गैरहजर असल्याच्या नंतर उपराष्ट्रपती त्याचे काम करतो, म्हणजे त्यांची पात्रता कशी असली पाहिजे? सारखी. म्हणजे थोडक्यात राज्यसभेवर जे निवडून येणारे सदस्य आहेत त्यांच्या वयाची पात्रता किती असायला पाहिजे? आणि लोकसभेचे 30 वर्ष. लोकसभा 30 वर्ष जरी कंप्लीट असले तरी लोकसभा खासदार होऊ शकतो. ठीक आहे. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अरे मेळघाट म्हटल्याच्या नंतर अमरावती सरळ सरळ. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश मधलं कोणतं शहर? सांची. समोरचा प्रश्न. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? शूटिंग. कशाची शूटिंग? गन शूटिंग. बर का. हार्दिक सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे ज्याला सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अनिल चौहान. पहिले कोण आहेत रे? पहिले सीडीएस कोण येतं? देशाचे पहिले सीडीएस. हेलिकॉप्टर मध्ये कोणाचा मृत्यू झाला होता? हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट मध्ये बिपिन रावत. ते पहिले आणि हे दुसरे. समोरचा प्रश्न पहा. चला आपले 28 क्वेश्चन झालेले आहेत. अजून 70 क्वेश्चन घ्यायचे आहेत आणि मग असा फाडणे एक अर्ध्या तासामध्ये. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन पहा. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? म्हणजे तुळशी तलाव हे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा एक महत्वाचा तलाव आहे बर का. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? 42.195 किलोमीटर एवढं. बर. ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे? नागपूर जामठा हे ठिकाण आहे. तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? 28 सप्टेंबर. शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम पहिला कोणता? तोरणा. सगळ्यात पहिला किल्ला कोणता जिंकला? तोरणा. नंतर कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला गेला? 1884. अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? सिरम इन्स्टिट्यूट. म्हणजे आपल्या भारताच्या बाहेर देखील हे जे कोरम इन्स्टिट्यूट आहे, सिरम इन्स्टिट्यूट, याचे काय करण्यात आलेले आहेत? वॅक्सिन मोफत मध्ये बऱ्याचशा देशांना आपल्या देशातून पाठवण्यात आलेले आहेत. वेळ किती दाखवते त्याच्यावर?
15 मिनिटं का? मग मला वाटते एवढे क्वेश्चन होणं मुश्किल आहे. 50 क्वेश्चन घ्यावं लागणार आहेत आपल्याला 30 मिनिटात, है ना? बर, चला समोरचा प्रश्न आहे, अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? सिरम इन्स्टिट्यूट. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? बरं, त्याची उंची किती आहे? 1646. बर, समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? पुणे शहरात आहे. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे इंद्रावती. हा, समोरचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? कोणता? कारजिरडा घाट. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती रे? काबूल. शिवडी नावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई आणि नवी मुंबई. ठीक आहे ना? नुसतं हे चालू आहे, असा गोंधळ चालू आहे का? तुम्ही लक्षात ठेवा लागले का? पटापटा पटापटा पटा लिहत चालायचं. क्वेश्चन काही वाटले तुम्हाला तर? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. V.S. कुरियन हे कशाशी संबंधित होते? ह्या क्रांत्या लिहून घ्यायचे. धवल क्रांती, पीत क्रांती, श्वेत क्रांती, नील क्रांती, हरित क्रांती, सगळ्या क्रांत्यांचे जनक तुम्हाला लिहून घ्यायचे बरं का? लाल क्रांती, गुलाबी क्रांती, त्याच्यानंतर गोल क्रांती, ह्या क्रांत्या येतात. 10 ते 11 क्रांत्या येतात, त्या लिहून घ्यायच्या तुम्हाला बरं का? मी लिहून देतो तुम्हाला. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कुठे आहेत? आपत्ती व्यवस्थापन मुख्यालय कुठे आहे? नागपूर आणि धुळे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू करण्यात आली? 15 ऑगस्ट 2007 मध्ये. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वेट लिफ्टिंग. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण? आनंद यादव. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? विलासराव साळुंखे. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1999. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? इराण. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील मुख्य किती जिल्ह्यातून जातो? 10 जिल्ह्यातून. महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून कोणता भाग ओळखला जातो? कोकण. किती जिल्ह्यांना सीमा लागलेली रे? 7 जिल्ह्यांना समुद्र लागतोय बरं का? कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर. आणि अलीकडे एक हे करण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात देण्यात आलेलं आहे? पहा, शोधा. मी क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? 20 मार्च. भामरागड टेकड्या कुठे येतात? सुरजागड, भामरागड ह्या ज्या टेकड्या येतात त्या कुठे येतात? गडचिरोलीमध्ये. ठीक आहे. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?